नमस्कार. धनश्रीज रेसिपीजमध्ये आज आपण करतोय जवसाची चटणी. तर जवस हे किती पौष्टिक असतात आणि ओमेगा 3 फॅटी ॲसिड्सनी ते खूप रिच असतात, त्यामुळे त्याचा सुपर फूडमध्ये समावेश केलेला आहे हे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. आणि त्यामुळे आपल्या आहारामध्ये जवस हे रोज एक चमचा, त्याची एक चमचा चटणी किंवा नुसते भाजलेले जवस हे असलेच पाहिजेत. तर आज आपण करतोय जवसाची चटणी. चला पाहूयात. साहित्यामध्ये आपल्याला लसूण, कढीपत्ता, सुकं खोबरं, त्यानंतर शेंगदाणे ऑप्शनल आहेत, जवस मेनली, त्याच्यानंतर तीळ, त्यानंतर सुक्या मिरच्या, तेल, आमचूर पावडर, मीठ. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जवस भाजून घ्यायचे आहेत आणि छान जवस तडतड होईपर्यंत, म्हणजे ते स्प्लटर होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत आपल्याला ते. जवस मस्त भाजून झालेले आहेत. त्यानंतर आता त्याच पॅनमध्ये आपण तीळ तसेच स्प्लॅटर होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. पॅन ऑलरेडी तापलेला असल्यामुळे ते लवकर भाजून होणार आहेत. झाले, फार वेळ लागणार नाही आहे त्याला. तीळ भाजून झालेले आहेत. त्यानंतर आता फक्त 2 टेबलस्पून तेल घातलं आहे मी. त्याच्यामध्ये लसूण, थोडासा क्रिस्पी होईपर्यंत भाजायचा आहे आपल्याला. त्यानंतर तो साईडला करून त्याच्यामध्येच सुक्या मिरच्या, त्यानंतर हे थोडंसं भाजून झालं की मग त्याच्यावरती कढीपत्ता आणि सुकं खोबरं याच्यातच आपण भाजून घ्यायचं आहे. सुकं खोबरं आता मी त्याच साईडला घालते आहे पॅनमध्ये. ते पटकन भाजून होणार आहे कारण ऑलरेडी पॅन खूप तापला आहे. फटाफट ते हलवून घ्यायचं आहे म्हणजे ते करपणार नाही. आणि आता सगळं मिक्स करून परत एकदा भाजून घेतलेलं आहे. कढीपत्त्याचा रंगसुद्धा असं छान हिरवा राहिला आहे, पण क्रिस्पी झाला आहे. चला आता सगळं ताटामध्ये आपण काढून घेऊया. आता हे सगळे जिन्नस आपण मिक्सरमधून काढूया. जवस क्रिस्पी झालेले आहेत, सुकं खोबरं, थोडेसे तीळ, शेंगदाणे तुम्ही घालू शकता, ऑप्शनल आहेत. आणि हा असा छान क्रिस्पी झाला आहे, पाहू शकता तुम्ही. कढीपत्ता असा करून घ्यायचा. त्यानंतर ही आहे सुकी मिरची, पण क्रिस्पी झालेली आहे. आणि हा लसूण थोडासा भाजला होता. थोडंसं मीठ आणि चवीपुरतं मीठ आणि त्याच्यानंतर आमचूर पावडर असं मी त्याच्यात घालणार आहे. आणि चवीनुसार तुम्हाला हवं असेल तर तिखटही घालू शकता तुमच्या चवीनुसार. आणि चवीपुरती साखर घालायला लागेल कारण आपण आमचूर पावडर घातली आहे.
अशाच छान रेसिपीज जर का तुम्हाला पाहायच्या असतील तर धनश्री रेसिपीजला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका.